चे खासदार नरेश म्हस्केंनी गौप्यस्फोट केलाय। ठाकरे गटातील अनेक जण संपर्क साधतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंचे 2 खासदार शिवसेनेत येणार असल्याचं देखील नरेश म्हस्केंनी म्हटलेलं आहे। मोदींसोबत येण्यास त्यांचे खासदार तयार आहेत आणि उभाटाचे 9 पैकी 6 खासदार आमच्याकडे आले की अपात्रतेची अडचण राहणार नाही। ठाकरे गटाबाबत म्हस्केंनी तसा गौप्यस्फोट केलाय। मुख्यमंत्री त्याबाबत योग्य निर्णय घेतील। मुल्ला मौलवींना पैसे वाटून त्यांनी मतं मिळवली आहेत असं देखील खासदार नरेश म्हस्केंनी म्हटले। तसा गंभीर आरोप त्यांनी केला। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आता आपल्या सोबत आहेत। नरेशजी, तुम्ही खूप मोठा दावा केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार तुमच्या संपर्कात आहे, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या संपर्कात 2 खासदार आहेत। 2 खासदारांनी जो शिवसेना उभाठाण्याची भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलेलं आहे मतांकरता, त्या गोष्टी पटलेल्या नाहीये। त्यांना असं वाटलेलं इंडीचं सरकार येईल, परंतु ते इंडीचं सरकार आलेलं नाहीये। मतदारसंघामध्ये विकास कामं व्हायला पाहिजेत। नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व ते मनोमनी त्यांना ते पटलेलं आहे आणि याकरता 2 खासदारांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या नेत्यांशी संपर्क साधलेला आहे। त्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे। आता ते डिस्क्वालिफिकेशन ऍक्टमध्ये कसं बसतंय त्यांचं म्हणणं आहे, उरलेलं जे काही 6ची संख्या लागते त्या उरलेले 4 लोक आम्ही तयार करतो आणि तुम्हाला येऊन पाठिंबा देतो। तुम्ही म्हणता 2 खासदार तुमच्या संपर्कात आहे, पुन्हा पात्र अपात्रतेचं जे तांत्रिक अडचण म्हणून 6ची संख्या करायची आहे ना, पात्र अपात्र म्हणून 6ची संख्या करायची आहे। पुन्हा महाराष्ट्राने फोडाफोडीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण नाहीये। शिवसेनेचा जो मूळ विचार आहे, मूळ तत्व आहे, ज्या पद्धतीने आमच्या 3 ते 4 सीट पडलेल्यात विशिष्ट धार्मिक मतदारांना चुकीच्या पद्धतीने आव्हान केलेलं आहे, गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण केलेले आहेत, धर्म धोक्यात आहेत, अशा पद्धतीने मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून त्यांना शपथा घालून ते मतदान झुंडीच्या झुंडी गटाच्या गटाने येऊन लोकांना मतदान केलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे तो यांना मतदान केलं तो त्यांच्यापासून लांब जाणार या भीतीने जे आलेले आमदार खासदार हे आता उभाटाला सोडण्याच्या तयारीत आहेत। मतदान ज्या प्रकारे झालेलं आहे त्यामुळे ही नाराजी आहे की का नेमकं? आपण पाहिलं असेल राहुल शेवाळे कसे पडले, आपले उज्ज्वल निकम कसे पडले, विशिष्ट समाज अगदी बसनी येत होते झुंडीच्या झुंडी। हा काय प्रकार आहे? कशा पद्धतीने मतदान झालंय? संविधान बदलणार म्हणून चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण केले गेले। लोकांच्या आता लक्षात आलेलं आम्हाला फसवलं गेलेलं आहे। काल संविधानाचं डोक्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी लावलं, पहिला प्रणाम त्यांना केला। जर आम्ही संविधान बदलणार असतो तर अशा पद्धतीने मोदी साहेबांनी त्यांना नतमस्तक झाले नसे। संविधान बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला यापूर्वी देशामध्ये ज्यावेळी आणीबाणी लागली। आमच्या सरकार कधीही संविधान बदल नाही, कोणामध्ये ती हिंमतही नाही। शेवटचा प्रश्न विचारतो, ऑपरेशन धनुष्यबाण कधी सक्सेस होणार, किती दिवसात? लवकरच एक चांगली गोष्ट तुम्हाला कळेल। लवकरच हे ऑपरेशन धनुष्यबाण जे आहे ते सक्सेसफुल असं नरेश म्हस्के यांनी दावा केलेला आहे। मात्र प्रत्यक्षात कृती नेमकी काय होते हे पाहावं लागणार आहे, कारण नवनिर्वाचित हे खासदार असणार आहेत। नवनिर्वाचित खासदार हे असं मोठं धाडसच पाऊल उचलणार का याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।